नमस्कार. महाटेट इंग्लिश लँग्वेज 2च्या अभ्यासक्रमाबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत. आपलं स्वागत आहे. ह्यात आपण फक्त महत्त्वाचे विषय कोणते आहेत हेच नाही बघणार, तर पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे याची एक पक्की रणनीती पण समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटक आपण एकदम सोप्या उदाहरणांसोबतच शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हा बघा आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप. आपण अभ्यासक्रमाच्या मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत आणि मग थेट परीक्षेमध्ये यश मिळवण्याच्या एक टप्प्याकडे जाणार आहोत. तर आपला पहिला आणि महत्त्वाचा घटक आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर उतारा समजून घेणं. आता यात काय असतं तर एक छोटासा उतारा दिलेला असतो आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात. आपल्याला फक्त उतार्यातून उत्तरं शोधायची असतात. हे बघा, जसं हे रवीचं उदाहरण आहे. प्रश्न आहे, त्याला काय आवडतं? आणि उत्तर सरळ उतार्यातच आहे, पुस्तकं वाचायला. अगदी सोपा आहे. बरं, मग हा विभाग सोडवायचा कसा? एक सोपी पण खूप महत्त्वाची ट्रिक आहे. ती म्हणजे उतारा वाचण्याच्या आधी नेहमी प्रश्न वाचायचे. असं का? कारण मग आपल्याला नक्की काय शोधायचंय हे माहीत असतं. आपला वेळ तर वाचतोच, पण उत्तरं पण अगदी पटकन सापडतात, नाही का? चला आता वळूया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या विभागाकडे, ग्रामर म्हणजेच आपलं व्याकरण. हा तर इंग्रजीचा पायाच आहे. तर व्याकरणाची सुरुवात होते शब्दांच्या जातींपासून. म्हणजे नाऊन म्हणजे नाव, जसं राम किंवा शाळा. वर्ब म्हणजे क्रियापद, जी क्रिया दाखवते, जसं धावणे. आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, जे नामाबद्दल जास्त माहिती देतं, जसं की मोठे घर. हे बेसिक घटक समजले की पुढचं सगळं सोपं होतं. आता पाहूया काळ म्हणजेच टेन्स. इथे बघा किती छान दाखवलंय. ईट या एकाच क्रियापदाचं रूप 3 वेगवेगळ्या काळात कसं बदलतं. वर्तमान काळात ईट, भूतकाळात एट आणि भविष्यकाळात विल ईट. म्हणजे क्रियापदातील एका लहानशा बदलाने वाक्याचा पूर्ण अर्थ बदलून जातो. पुढे आहेत 2 छोटे पण हमखास प्रश्न येणारे विषय. एक म्हणजे आर्टिकल्स, ए, ॲन आणि द कुठे वापरायचं, आणि दुसरं म्हणजे प्रिपोजिशन्स, जे आपल्याला वस्तूंचं स्थान सांगतात, जसं की टेबलच्या वर किंवा खुर्चीच्या खाली. आणि ही आहे इंग्रजी वाक्याची अगदी मूलभूत रचना. आधी सब्जेक्ट म्हणजे कर्ता, मग वर्ब म्हणजे क्रियापद आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ही SVO रचना पक्की लक्षात ठेवली की वाक्यरचना चुकणार नाही. ओके, तर व्याकरणाचा पाया पक्का झाला. आता त्यावर आपण शब्दसंग्रह आणि भाषेच्या इतर कौशल्यांची इमारत बांधूया. शब्दसंग्रहावरचे प्रश्न बहुतेक करून समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवरच येतात. समानार्थी म्हणजे सारख्याच अर्थाचे शब्द, जसं हॅपी आणि ग्लॅड. आणि विरुद्धार्थी म्हणजे एकदम उलट अर्थाचे शब्द, जसं बिगच्या उलट स्मॉल. याबरोबरच वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द, आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार, हेही महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, वाक्प्रचारांचा थेट अर्थ घ्यायचा नसतो, तर त्यात लपलेला अर्थ समजून घ्यावा लागतो. कोणतीही भाषा शिकण्यासाठी ही 4 कौशल्य खूप आवश्यक आहेत: ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. यावर परीक्षेत थेट प्रश्न येऊ शकतो, जसं की पुस्तक वाचणे हे कोणत्या प्रकारचं कौशल्य आहे? तर उत्तर आहे रीडिंग. चला, आता येतोय एक खूप महत्त्वाचा विभाग, पेडागॉजी म्हणजेच अध्यापनशास्त्र. जे शिक्षक बनू इच्छितात त्यांच्यासाठी हा विभाग खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे इकडे नीट लक्ष देऊया. अध्यापनशास्त्र काय सांगतं? तर मुलांना शिकण्यासाठी एक चांगलं सकारात्मक वातावरण तयार करा आणि शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरा. जसं की कृती आधारित पद्धत, ज्यात मुलं खेळातून किंवा नाटकातून शिकतात. ही पद्धत खूप प्रभावी ठरते. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने चूक केली तर काय करायचं? तर अध्यापनशास्त्रानुसार त्याला शिक्षा करणं चुकीचा मार्ग आहे. यामुळे मुलं घाबरतात आणि शिकण्याची इच्छाच निघून जाते. मग योग्य पद्धत कोणती? तर त्याला ती गोष्ट प्रेमाने, शांतपणे समजावून सांगा. यामुळे त्याची संकल्पना तर स्पष्ट होईलच, पण त्याचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. आणि हेच तर आपलं ध्येय आहे. हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. बरं, आतापर्यंत आपण काय काय वाचायचं हे पाहिलं. आता बघूया की परीक्षेच्या दिवशी आपला गेम प्लॅन काय असला पाहिजे, म्हणजे आपले महत्त्वाचे डावपेच. ओके, तर परीक्षेच्या दिवशी ही 3 कलमी रणनीती लक्षात ठेवा. पहिलं, सगळ्यात आधी सोपे व्याकरणाचे प्रश्न सोडवा. यामुळे काय होईल? आपला आत्मविश्वास वाढेल. दुसरं, जो वेळखाऊ उतारा आहे ना, तो एकदम शेवटी ठेवायचा. आणि तिसरं, जे पेडागॉजीचे प्रश्न आहेत ते तर अजिबातच सोडायचे नाहीत, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. हा क्रम लक्षात ठेवा.
चला आता आपण जे काही शिकलो ते थोडं तपासून पाहूया. काही नमुना प्रश्नांच्या मदतीने या चर्चेचा शेवट करूया. हे बघा काही नमुना प्रश्न. अगदी असेच प्रश्न परीक्षेत येतात. यात व्याकरणाचे, शब्दसंग्रहाचे सगळे प्रकार आहेत. यावरून आपल्या तयारीचा अंदाज येतो. आशा आहे की हे विश्लेषण आपल्यासाठी अभ्यासक्रमाचा एक संपूर्ण मार्गदर्शक ठरेल. जर हे उपयोगी वाटलं असेल तर आमच्या पुढच्या सादरीकरणाची नक्कीच वाट पहा. पुढच्या वेळी आपण खास पेडागॉजीच्या बहुपर्यायी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.